नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने चवीला भन्नाट असा लागणारा पालक पुलाव, तेही एकदम सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला साहित्य पाहायचं आहे. सर्व साहित्य मी बारीक असं कट करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर खडा मसाला घेतलेला आहे, 2 हिरवी मिरची, 1 बटाटं, कोथिंबीर, 1 टोमॅटो, शिमला मिरची, कांदा उभा कट करून घेतलेला आहे, अद्रक आणि कढीपत्ता, 1 वाटी कोलमचे तांदूळ, अर्धी पेंडी पालक स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छानपैकी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तर सर्वात पहिले आपल्याला पालक हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. पॅन ठेवल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर धुवून घेतलेला स्वच्छ पालक आपल्याला त्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. पालक अगदी 5 मिनटं असा शिजवायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 3 ते 4 लसूण पाकळ्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत. पालक अगदी 5 मिनटं शिजवून झाला की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पालक हा आपल्याला त्याची प्युरी तयार करायची आहे. तर अशा पद्धतीने पालक छान असा थंड झालेला आहे. त्यामध्ये 1 आल्याचा तुकडा, 2 हिरवी मिरची आणि भरपूर असा लसूण टाकून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मस्त अशी पालक प्युरी आपली तयार झालेली आहे. आता आपण फोडणी देण्यासाठी लगेचच गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे. कुकर गरम झालं की त्यामध्ये आवडीप्रमाणे आपल्याला तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 पळ्या इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तूप तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करून घेऊ शकता. आता 1 चमचा इतके मोहरी टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये खडा मसाला टाकून घ्यायचा आहे. तेलामध्येच खडा मसाला टाकून घेतल्यानंतर बारीक कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे. तर आता मी पूर्णपणे कांदा त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. कांदा छान असा आपल्याला सोनेरी रंगावरती मस्त असा परतून घ्यायचा. कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ताही छान असा तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्यामध्ये लगेचच टमाटर टाकायचं आहे. टमाटर आणि शिमला मिरची, बटाटं हे सर्व मी एकत्रच टाकून घेतलेलं आहे. आता सर्व भाज्या आपण यामध्ये टाकून घेतल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये छान परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाव चम्मच इतकी हळदी पावडर टाकून घ्यायची आहे. 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व सुके मसाले तेलामध्ये टाकून घेतल्यानंतर त्याचबरोबर हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाव वाटी इतके छोले टाकून घेतलेले आहेत. इथे तुम्ही छोल्याबरोबर वाटाणेसुद्धा टाकून घेऊ शकता. दोन्ही जरी टाकले तरी खूप टेस्टी आणि चवदार होतो. त्याचबरोबर तयार करून घेतलेली पालक प्युरी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. सर्व भाज्या छान अशा परतून झालेल्या आहेत. तशाच पद्धतीने पालक प्युरीसुद्धा परतून घ्यायची आहे. छानपैकी तेलामध्ये मस्त अशी मिक्स करून घ्यायची. तर पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे. मस्तपैकी भाज्यासुद्धा छान तेलामध्ये परतून झालेल्या आहेत. आता तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पालक पुलाव एक वेळेस नक्की बनवून पहा. खूप टेस्टी आणि चवदार होतो. लहान मुले पालक भाजी खात नाहीत. मग अशा पद्धतीचा वेगवेगळे जर आपण पदार्थ पालक भाजीपासून मुलांना बनवून दिले तर मुलेसुद्धा खूप आवडीनं खातील. त्यामुळे अशा पद्धतीने पालक पुलाव तुम्ही एक वेळेस नक्की बनवून पहा. तर आता आपण मस्तपैकी 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ असे तांदूळ धुवून घेतलेले आहेत. धुवून घेतलेले तांदूळ आता टाकले नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तांदूळ शिजण्यासाठी आपल्याला त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे त्यामुळं 1.5 ग्लास पाणी एकदम परफेक्ट आहे. आता छान असं मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकायचं आहे. एकदा का मीठ टाकून घेतलं परत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर पूर्णपणे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एकदम 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे गॅस सुरूच ठेवायचा आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर गॅस बंद करून एकदम मस्तपैकी आपला 3 शिट्ट्यामध्ये पुलाव नंबर 1 शिजला जातो. आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. मस्तपैकी पुलाव झालेला आहे. तर पाहू शकता एकदम मस्त असा
भन्नाट चवीचा पुलाव झालेला आहे. तर पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका छान हा पुलाव झालेला आहे. मग हा पुलाव तुम्हाला कसा वाटतो? ही पालक पुलावची रेसिपी तुम्हाला आवडते का? आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही पण अशा पद्धतीचा पालक पुलाव मुलांना नक्की बनवून द्या. खूप टेस्टी आणि चवदार लागतो. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपीमध्ये.